परंतु जे सरकार या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करत आहे, त्याचं ज्यावेळेस स्थापना झाली, जी महायुती बनवली गेली ती कशा प्रकारे बनवली गेली आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी काही पूर्ण निवडणूक लढवली गेली त्यांना नंतर कसं बाजूला केलं गेलं आणि त्यांना किंवा त्यांच्या जे दोन पार्टनर जे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बरोबर होते त्या दोन पक्षांचं अस्तित्व अशा प्रकारचं निर्माण केलं गेलं की त्यांना तिसऱ्या पक्षाबरोबर जरी गेले तरी कोणत्याही प्रकारे सरकार बनवता येणार नाही। अशाच प्रकारची परिस्थिती आता बिहारमध्ये सुद्धा झालेली आहे। बिहारमध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याबरोबरीने जो तिथला जो प्रादेशिक पक्ष जो सत्तेमध्ये आहे त्या सत्ताधारी पक्षाला एवढ्या जागा मिळालेल्या आहेत आणि विरोधी पक्षाला एवढ्या जागा मिळालेल्या आहेत की दोघं उद्या जरी त्यांना वाटलं की आम्हाला मुख्यमंत्री करत नाही, सत्ताधारी पक्ष जो तिथला आहे त्याला जर वाटलं की आम्हाला मुख्यमंत्रीपद तुम्ही देत नाही तर मग ठीक आहे आम्ही दुसऱ्यांबरोबर जातो, तर ते जाऊ शकणार नाहीत। अशा प्रकारची रचना त्या सीटांच्या मध्ये आलेली आहे। म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की एक पॅटर्न याच्यामध्ये आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो विपक्ष आहे तो जरी आपल्या संगती असला तरी परंतु तो दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, याची अरेंजमेंट या ठिकाणी केल्यासारखी एक पूर्ण आकडेवारी आपल्याला दिसत आहे।